म्हणजे 2000चं बंडल ज्याची किंमत 2 लाख रुपये आहे ते मी जर तुम्हाला 2.5 लाखांना देत असेल तर तुम्ही ते घेणार नाही, कारण ते महाग आहे. रद्दी केवळ 2-2.25 रुपये किलोने मिळते किंवा 4 रुपये किलोने मिळते म्हणून ती घेण्यात शहाणपण आहे असं नाही. तेव्हा गुंतवणूकदारांनी केवळ कमी किमतीला मिळतं म्हणून एखादी गोष्ट घेण्याचा अट्टाहास सोडावा. देअर आर, रिमेंबर, 3 Ds: दवा, दारू और डाटा. सो SIP हा दीर्घकालीन प्रोजेक्ट आहे. SIP हा विचारपूर्वक सुरू केलेला प्रोजेक्ट आहे. SIP तात्काळ बंद करण्याने SIPची जी मूलतत्व आहेत की आपण ॲव्हरेज आउट करतो, आपण जेव्हा बाजार खाली येतो तेव्हा कमी NAVनी युनिट्स घेतो, त्याला तुम्ही मुक्ता. नमस्कार, मी मानसी जोशी, अर्थसाक्षर.com तर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत शेअर बाजार अभ्यासक श्री प्रसाद भागवत सर. श्री प्रसाद भागवत सरांची ओळख आपल्याला मागच्या व्हिडिओमधून झालेलीच आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सरांनी शेअर बाजारात गुंतवणूक कशी करायची याविषयी मार्गदर्शन केले. ज्यांनी हा व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, ती नक्की बघा. त्या व्हिडिओला मिळालेल्या श्रोत्यांच्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. आज सर आपल्याला बाजारातील चढ उतारांची माहिती देतील. नमस्कार सर. नमस्कार सर, कोरोना महामारीनंतर गुंतवणुकीचे स्वरूप बदलले आहे किंवा धोकादायक झाले आहे असं अनेकांचं मत आहे, तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कोरोना किंवा कोविड-19 ही खरोखरच एक न भूतो अशा प्रकारची घटना आहे. माझे आजोबा आणि त्यांचे तत्कालीन लोक प्लेगची भयानक साथ याविषयी आम्हाला लहानपणी खूपदा काय सांगत, आणि मला आता आनंद होतोय की माझ्या नातवंडांना सांगायला तशीच एक टेरर स्टोरी माझ्याकडे पण आहे. गेले 5 महिने ज्या संकटातून आपण जातोय ते खरोखर अतिशय विचित्र अशा प्रकारचा मानसिक अनुभव आहे. अनेक लोकांचे रोजगार बुडाले, हातावर कमावणाऱ्या लोकांची तर परिस्थिती दयनीय आहे. अजूनही काही उद्योग जसे की मॉल्स आहेत किंवा विमान प्रवास आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या नाहीत, आणि किती काळ लागेल हेही अजून आपण अंदाजच बांधतोय. त्यामुळे ही परिस्थिती विपरीत आहे. अर्थव्यवस्थेचं खूप जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याबद्दल एक सहृदय माणूस म्हणून मला, नागरिक म्हणून मला काळजी वाटते. पण बाजाराचा एक विद्यार्थी म्हणून मी जेव्हा या सगळ्या परिस्थितीकडे बघतो तेव्हा मला वाटतं निकष वेगळे असायला हवेत, आणि ते आहेत. बाजार ही एक गोष्टच वेगळी आहे. त्याचा बाजार कसा वागतो, बाजार कसा विचार करतो, हे समजावून घेतल्यानंतर एखाद्या दिवशी बाजार वर का गेला किंवा एखाद्या दिवशी बाजार का पडला याची कारणं कधी कधी मिळू शकतात, नेहमीच मिळतील असं नाही. तर बाजाराचा या कोरोनाबद्दलचा विचार काय आहे, भारतीय अर्थव्यवस्थेच्या परिप्रेक्षात बाजाराचा विचार काय आहे, हे जेव्हा मी शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा थोडंसं वेगळी निरीक्षणं काही आढळली. बेसिकली काय आहे की चार्ल्स इलिस नावाचे एक अभ्यासक होऊन गेले किंवा असतील कदाचित, आय डोंट नो. त्याने एक सुरेख पुस्तक लिहिलं आहे, विनिंग द लुझर्स गेम नावाचं. त्या पुस्तकात त्यांनी महत्त्वपूर्ण गोष्ट अशी सांगितली की 2 प्रकारचे खेळ असतात. एक विनर्स गेम असतो आणि एक लुझर्स गेम असतो. काही ठिकाणी जिंकण्यासाठी तुम्हाला खूप चांगलं खेळावं लागतं, पण काही ठिकाणी दुसऱ्यांनी केलेल्या चुकीमुळे किंवा दुसरा केवळ खराब खेळला म्हणून आपण जिंकू शकतो. असा त्याचा अगदी थोडक्यात गोषवार आहे. पुस्तक खूप छान आहे. तर मुख्य मुद्दा हा आहे की 2 प्रकारच्या परीक्षा आपल्यासुद्धा जीवनात असतात. जेव्हा एखादा विद्यार्थी मिलिटरीमध्ये जाण्याच्या दृष्टीने धावतो किंवा पोलिसांमध्ये भरती होण्यासाठी धावतो तेव्हा त्यांचे निश्चित असे निकष असतात की 100 मीटर अंतर एवढ्या सेकंदात तुम्ही पार करू शकला पाहिजेत किंवा 500 मीटर अंतर हे तुम्ही एवढ्या सेकंदात पार करू शकला पाहिजेत. जर ते पार केलं तर पुढच्या फेरीसाठी पात्र, जर ते पार करू शकला नाहीत तर तिथेच अपात्र. ह्याच्या उलट ऑलिम्पिक सारखा खेळ असतो तो असं निश्चित अशी डेडलाईन देत नाही की तुम्ही 100 मीटर 9 सेकंदात धावलात तरच तुम्हाला गोल्ड, असं नाही. तिथे निकष असतो पहिले 3.
पहिल्या 3 क्रमांकांना मेडल मिळेल. मग तुम्ही कितीही फास्ट धावा नाही तर कितीही स्लो धावा. आपले मिल्खा सिंग, भाग मिल्खा भाग मधली जी ती फेमस सुरुवात आहे पिक्चरची, अनेकांना माहीत नसेल की मिल्खा सिंग यांनी स्वतःची सर्वोत्कृष्ट कामगिरी त्या ऑलिम्पिकमध्ये नोंदवली, पण तरी सुद्धा विक्रम नोंदवून सुद्धा त्यांना मेडल मिळालं नाही. ते चौथे आले कारण उरलेल्या तिघांनी त्यांचा विक्रम मोडून आणखीन चांगली कामगिरी नोंदवली. त्यामुळे कधी कधी असं होतं की एक निश्चित असे 35 मार्क्स मिळाले तुम्ही पास, 35 मार्क्स किंवा इंजिनिअरिंगला 40 मार्क्स मिळाले नाही तुम्ही नापास. IAS ला तुम्ही जाता तेव्हा ते म्हणतात पहिल्या अमुक अमुक क्रमांकानं IAS, मग त्यांचे मार्क्स कितीही असोत. हा फरक जो आहे विनर्स गेम आणि लुझर्स गेम, हा फरक शेअर बाजाराच्या संदर्भात जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मला असं वाटतं की शेअर बाजार हा ॲब्सोल्यूट किंवा तुम्ही काय करता हे बघत नाही, तर शेअर बाजार 10 लोकांना समोरासमोर शेजारी शेजारी ठेवतो आणि त्यातलं सर्वोत्कृष्ट काय ते निवडतो. म्हणजे काय की आत्ता मगाशीच मला कोणीतरी व्हॉट्सअपवर मेसेज पाठवला की फिच नावाची जी आंतरराष्ट्रीय मानांकन संस्था आहे तिने सांगितलं की GDP, भारताचा GDP पुढल्या वर्षी उणे 10.5 म्हणजे उणे 10.5 इतका होईल. जर केवळ भारताचाच आकडा बघितला तर हा आकडा वाईट आहे, पण जर भारताचा आकडा इतरांच्या तुलनेत चांगला असेल तर शेअर बाजारात गुंतवणूक करणारी जी संस्थागत लोकांची टोळी आहे ती म्हणेल की ठीक आहे, बेस्ट सगळ्यात कोणती इकॉनॉमी आहे भारत, मग ती 10.5% उणे असो नाही तर 22% उणे असो, ते तिथे गुंतवणूक करतील. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुम्ही काय करता या प्रश्नापेक्षा बाकीच्या तुलनेत तुम्ही काय करता हा मुद्दा महत्त्वाचा असतो. म्हणजे मध्ये एकदा मी स्टोरी सांगितली होती की 2 मित्र जंगलातून चाललेले होते, गप्पा मारत ते चाललेले होते आणि अचानक कुठनं तरी बाजूनी वाघाची डरकाळी ऐकवली. दोघंही गर्भगळीत झाले. आता काय करणार, दोघांनाही घाम फुटला. पण त्यातला एक जो हुशार होता त्यांनी चटकन सॅकमधनं बूट्स वगैरे काढले स्पोर्ट्सचे वगैरे आणि तो चढवायला लागला. तेव्हा पहिला मित्र त्याला म्हणाला, काय वेडा आहेस का, कितीही जरी बूट घातले आणि काय केलं तरी आपण इतकं वेगाने नाही धावू शकणार त्याच्यापेक्षा. तो त्या पहिल्या मित्राला म्हणाला, तुला कोणी सांगितलं मला त्या वाघापेक्षा जास्त धावायचंय फास्ट म्हणून, मला फक्त तुझ्यापेक्षा फास्ट धावायचं. शेअर बाजारामध्ये ही मनोवृत्ती दिसते की युरोपचा विकास दर खूप जास्त खाली गेलाय, अमेरिकेचा खाली गेलाय, भारताचाही खाली गेलाय, मग त्यात सर्वात चांगली अर्थव्यवस्था गुंतवणुकीच्या दृष्टीने कोणती, तर बाबा एक अमुक अमुक, आणि मग तिथे गुंतवणूक करायची. हा कल असल्यामुळे ह्या आकडेवारीकडे बघण्यात खूप काही अर्थ शेअर बाजाराच्या दृष्टीने नाही आहे असं माझं मत आहे. आता काहीतरी गेल्या आठवड्यातच GDPचे अंदाज किंवा GDP आपला जाहीर झाला आणि पेपरला हेडलाईन झळकली की तो उणे 23 पूर्णांक काहीतरी होता. मला माझ्या एका मित्राचा फोन आला, आता उद्या काय पुन्हा बाजार कोसळणार का. मी म्हटलं का, नाही अरे ते GDPचे आकडे तू बघितले नाही का. तर मी म्हटलं हो बघितले की. मग मला म्हटलं वाटत नाही असं की उद्या बाजारामध्ये याची अतिशय तीव्र अशी प्रतिक्रिया येईल. याचं कारण जर मी तुला सांगितलं असतं की तो CA आहे माझा मित्र, की तुला 12वीला फक्त 53% आहेत रे राजा, तर तुला धक्का बसला असता का. नंतर तू CA झालाच आहेस ना. तसं 31 मार्चला तुझ्या खात्यात किती पैसे होते हे आज चर्चेचा विषय असू शकत नाही. 12वीला तुला किती कमी मार्क होते हा जसा चर्चेचा विषय असू शकत नाही, तसं बाजारही पहिल्या तिमाहीत आपल्या अर्थव्यवस्थेने काय केलंय हे जाणून घेण्यात खूपसा उत्सुक नाही. बाजाराची नजर 3ऱ्या तिमाहीवर आहे. ते निकाल कसे येतील, तिथे आपण काही आपल्याला पडलेली जखम भरून निघतीये का, खड्डा भरून येतो आहे का, या गोष्टींचा तपास बाजार करेल आणि त्याच्यानंतर बाजार ठरवेल की आपली इंडेक्सची पातळी आपण कुठे घेऊन जाऊ. तर त्याच्यामुळे हे जे काही कोरोनाने झालेलं नुकसान आहे हे सर्वांनाच माहीत आहे. बाजाराने त्यानंतर एकदा आपल्याला 7500 निफ्टीचा इंडेक्स मी सांगतोय ही दाखवली सुद्धा आणि त्याच्यानंतर
बाजार सुधारतो 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 आहे. आणि माझ्या मते आपली अर्थव्यवस्था ही कन्झम्शन आधारित अर्थव्यवस्था आहे. आपण खूप काही जास्त एक्सपोर्ट करत नाही. आपल्या अर्थव्यवस्थेत जे काही उद्योगधंदे आणि इतर सगळ्या गोष्टी होतात त्यातला बहुतांशी भाग हा आपल्या लोकांच्या कन्झम्शनसाठीच खर्च होतो. त्यामुळे आपल्या जगात मंदी आली, आपला आता एक्सपोर्ट कुठे होणार, ही इतर देशांना पडलेली चिंता आपल्या अर्थव्यवस्थेला फारशा मोठ्या प्रमाणात पडलेली नाही. उलट इतर देशांमध्ये मंदी आल्यामुळे कदाचित आपल्याला जो आपण इम्पोर्ट करतो तो थोडासा स्वस्त मिळण्याची शक्यता आहे. कोरोनाचे काही फायदे असे की त्याच्यामुळे जो बॅलन्स ऑफ पेमेंटचा अत्यंत विपरीत असलेला किंवा उणे असलेला आकडा, इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट मधला फरक हा पहिल्यांदाच भारताच्या बाजूनी वाढलेला दिसला. त्याच्यामुळे हे फायदे सुद्धा होतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑइलचे भाव सुद्धा कमी झालेले आहेत की जो आपल्या अर्थव्यवस्थेसमोरचा सर्वात मोठा प्रश्न होता. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर माझ्या मते आपण खूप काही घाबरून सगळं आता संपलं अशा आशयाची भूमिका घेण्याचं कारण नाही. येत्या काळामध्ये बाजार सावरेल, बाजार हळूहळू हळूहळू वर जायला लागेल. माझ्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये अशा प्रकारचा पेसिमिझम, निराशावाद बघण्याची ही साधारणपणे तिसरी किंवा चौथी वेळ आहे. ह्याच्या आधी जेव्हा अमेरिकन ट्विन टॉवर्सवर हल्ले झाले तेव्हाही असंच वाटलं होतं की आता जग काही खूप काळ चालेल असं नाही आणि बाजार कोसळले होते. ते नंतर रिकवर झाले. त्याच्यानंतर हे जे लेहमन ब्रदर्स आणि यांचा जो घोळ झाला तेव्हाही बाजारांनी जवळजवळ 50-55% आपटी खाल्ली. तेव्हाही असंच वाटलं की आता काही खरं नाही, हे आर्थिक संकट आपण यातनं कधी बाहेर पडू आणि काय, पण लवकरच आपण बाहेर पडलो. अशाच प्रकारे कोरोनाच्या संकटावर सुद्धा शेअर बाजार मात करेल आणि शेअर बाजार हा झेपावलं उत्तरेकडे अशी ही दाखवेल असं मला वाटतंय बेसिकली. याच्यामध्ये आता पुढचा भाग येईल की मग काय करायला हवं किंवा कसं, त्याचीही मी सांगून टाकतो स्टोरी. जेव्हा मी शेअर बाजारात नवीन होतो, मी तुम्हाला ट्विन टॉवर्स आणि हे सांगितलं, त्याच्या आधीही अशी घटना घडली होती आणि तेव्हा अगदी नवीन होतो बाजारामध्ये मी. जॉर्ज बुश सिनियर यांचा तो काळ होता आणि इराक आणि अमेरिका यांचं प्रचंड युद्ध तेव्हा पेटलं होतं. तेव्हा ते स्कड आणि पेट्रियट मिसाईल्स वगैरे असे सगळे शब्द, तेव्हा इतकी निराशा पसरली होती की कोणाकडे तरी जैविक हत्यार आहेत, त्यांचा वापर होणार, यातनं तिसरं महायुद्ध पेटणार, जग यातनं नष्ट होणार वगैरे अफवा अशा आल्या होत्या की माझ्या खेडेगावात सुद्धा आता सामान मिळणार नाही म्हणून किराणा मालांच्या दुकानांमध्ये मी रांगा लागलेल्या बघितल्या. आणि मी तेव्हा नुकताच शेअर बाजारात प्रवेश केलेला आणि माझ्या वडिलांकडून हट्टाने घेतलेले 25,000 रुपये मी तेव्हा शेअर बाजारामध्ये नुकतेच इन्व्हेस्ट केले होते. आणि ह्यानंतर ह्या सगळ्या घटना घडल्या आणि बाजार खाली यायला सुरुवात झाली. तेव्हा मी घाबरून म्हटलं की आता कसं काय होणार. आणि आमचे जे सर होते त्यांना मी विचारलं की काय आता म्हणजे कठीण दिसतीये परिस्थिती सर, मला नाही वाटत आता यातनं आपण निभावू. तेव्हा मला सरांनी फार इंटरेस्टिंग स्टोरी सांगितली. ते म्हणाले की बरं, तू म्हणतोस तसं जर हे युद्ध खूप लांबलंच आणि तू म्हणतोस तसं हे खूप महायुद्धच झालं आणि ह्याच्यात असं काही विपरीत घटना घडायला लागल्या आणि आपण जर शेअर बाजारात काम करत असू तर आपल्यासाठी एकच काम आहे, ते म्हणजे आपण अशी कंपनी बघायची की जी जगात सर्वोत्कृष्ट कॉफिन्स बनवते. आणि ते हसले. याचा अर्थ असा की परिस्थिती जेव्हा कितीही वाईट असो कुठेतरी चांगली संधीही असतेच. जर युद्ध असेल तर शवपेटिका म्हणजे कॉफिन्स बनवणाऱ्या कंपनीला चांगले दिवस येतील. त्यांनी नंतर मला सांगितलं की अशा वेळेला फार्मा शेअर्स घ्यायला पाहिजेत, अशा वेळेला बचावात्मक शेअर्स घ्यायला पाहिजेत. आणि नंतर मला ते कळलं की ते योग्य होतं. तसं प्रत्येक वाईट प्रसंगात कुठे ना कुठे तेजी असतेच. जेव्हा आपल्याकडे कडक लॉकडाऊन होतं तेव्हा सुद्धा डॉमिनोजवाले पिझ्झा डिलिव्हर करत होतेच. कितीही मी नाही म्हटलं तरी माझ्या मुलीनेही पिझ्झा घरी मागवला, खाल्ला, मी पण खाल्ला. आणि परिणाम असा आहे की डॉमिनोज आज 52 किंवा त्याच्या ऐतिहासिक सर्वश्रेष्ठ भावानी ट्रेड होतो. सो मंदी जरी असली तरी मंदीत संधीही असतेच. अगदी ह्या लॉकडाऊनमध्येच पुन्हा
मी एका सिनियरना विचारायचं म्हणून एकदा फोन केला, त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. खूप जाणता जुना ब्रोकर आहे मुंबईचा. सर काय वाटतं तुम्हाला, असं मी जेव्हा त्यांना विचारलं तर ते म्हणाले कुछ नाही, खरेदी करते रहने का. तर मी म्हटलं खरेदी करू, कुठे करू. तेव्हा ते विनोदानी म्हणाले भागवत अगर खरेदी करनी है तो दुनिया जो खरीद रही है तू वही खरीद. मी म्हटलं म्हणजे काय. तर ते म्हणाले दुनिया क्या खरीद रही है. मी म्हटलं नाही पता. ते म्हणाले देयर आर रिमेंबर 3 Ds, दवा, दारू और डाटा. ह्या संधी आहेत असं त्यांनी मला सुचवलं. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्या परिस्थितीची जेव्हा आपण मागे जाऊन आठवण काढू तेव्हा कदाचित आपण असं म्हणू की वा तेव्हा हे शेअर्स खूप स्वस्त मिळत होते. आणि दीर्घकालीन जे गुंतवणूकदार आहेत, जे व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट्सच्या प्रिन्सिपल्स फॉलो करतात, अशा लोकांनी नक्कीच आपण नियमितपणे बाजारामध्ये खरेदी करत राहिलं पाहिजे. हा फोरम टिपिकली स्टॉक टिप्स किंवा रेकमेंडेशन्स देण्याचा नाही, त्यामुळे स्पेसिफिक नावं घेत नाही. पण इन्शुरन्स, नंतर हॉस्पिटॅलिटी, नंतर ऑब्वियसली हॉस्पिटल्स किंवा अशी सेक्टर्स, टेलिकॉम, युटिलिटी, स्पेशालिटी केमिकल्स, ही अशी काही क्षेत्र मला वाटतात की ज्याच्यामध्ये आपल्याला संधी आहेत. आणि बाजार निश्चितपणे हे संकट मागे टाकून पुन्हा एकदा अत्यंत ऊर्जावान अशी झेप घेईल आणि येता काळ दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी आनंदाचा असेल असा मला विश्वास आहे. सर, आत्ता तुम्ही सांगितलं की शेअर विकत घ्यायला पाहिजे, तर अनेक गुंतवणूकदारांना असं वाटत असतं की कमी किमतीचा शेअर म्हणजे चांगला शेअर, तर याबद्दल आपलं मत काय आहे? छान प्रश्न आहे. गुंतवणूकदारांचा नेहमीच संभ्रम असतो. मला सांगायला आवडेल की कमी किमतीचा आणि स्वस्त या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. आणि गुंतवणूकदारांचा कल हा वस्तू किंवा शेअर हा स्वस्त कोणता हे शोधण्याकडे असला पाहिजे. कमी किमतीचा म्हणजे स्वस्त असेलच असं नाही. म्हणजे बघा की रद्दीचा एक मोठा गठ्ठा, एखादं पुस्तक आणि 2000च्या नोटांचं बंडल, या 3 गोष्टींचा स्थायी भाव हा एकच आहे की ते एका कागदाचे समूह आहेत. रद्दी पण कागदाच्या अनेक ह्यांच्यापासून बनलेली आहे, पुस्तक पण कागदाचे अनेक तुकडे जोडून बनलेलं आहे आणि नोटांचं बंडल सुद्धा कागदांचंच बनलेलं आहे. पण तरी पण प्रत्येकाचं मूल्य वेगळं आहे. 2000च्या नोटांचं बंडल कितीला आहे ते तुम्हाला माहीत आहे, पुस्तकाची किंमत ही सामान्यपणे तुम्हाला माहीत आहे, आणि रद्दी काय किलोनी विकली जाते हेही तुम्हाला माहीत आहे. सो इथे 3 चॉईस जर तुमच्या समोर असतील तर स्वस्त कोणतं आणि महाग कोणतं याचा विचार आपल्याला करून आपण ठरवू की मला हे घ्यायचं आहे. म्हणजे 2000चं बंडल ज्याची किंमत 2 लाख रुपये आहे ते मी जर तुम्हाला 2.5 लाखांना देत असेल तर तुम्ही ते घेणार नाही कारण ते महाग आहे. या उलट रद्दी केवळ 2-2.25 रुपये किलोने मिळते किंवा 4 रुपये किलोने मिळते म्हणून ती घेण्यात शहाणपणा आहे असं नाही. तेव्हा गुंतवणूकदारांनी केवळ कमी किमतीला मिळतं म्हणून एखादी गोष्ट घेण्याचा अट्टाहास सोडावा. ते स्वस्त आहे की महाग याचा त्यांनी विचार करावा, आणि ती थोडीशी अवघड प्रक्रिया आहे. त्याच्याकरता त्यांना अनेक गोष्टी तपासाव्या लागतील की त्याचं आंतरिक मूल्य किती आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी निर्णय घ्यावा. मी जेव्हा सुदर्शनमध्ये होतो तेव्हा या प्रकारावर माझे एक सहकारी होते, त्यांना नेहमी असे 20 रुपये 22 रुपयांचे शेअर्स घ्यायला आवडायचे. तेव्हा आम्ही एक एक्सपेरिमेंट केलं होतं की 20 रुपये आतले 5 शेअर्स घ्या आणि ब्ल्यू चिप कंपन्यांचे 5 शेअर्स घ्या आणि त्याच्यानंतर रिटर्न कोणी जास्त दिले हे बघा. तेव्हा निश्चितपणे ब्ल्यू चिप शेअर्सनी परतावा जास्त दिलेला होता. तर त्यामुळे कमी किंमत आहे म्हणून मी ते घेतो, स्वस्त ते सकस आणि फुकट ते पौष्टिक हा खाक्या शेअर बाजारात चालत नाही. तुम्ही
जास्त चांगले शेअर्स तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त किमतीला मिळत असतील तर ते घ्या. घेताना तुम्ही एखाद्या शेअरची किंमत भविष्यात किती असेल ह्याचा विचार करून शेअर खरेदी करा. केवळ आज त्याची किंमत किती आहे किंवा काल त्याची किंमत किती होती हा शेअर खरेदीचा निकष असू शकत नाही. उत्तम शेअर्स खरेदी करा, त्याच्यासाठी विश्लेषण करा, भले किंमत जास्त असली तरी चालेल. आणि हल्ली डीमॅटचा जमाना आल्यापासून एक शेअरही विकत घेता येतो. त्याच्यामुळे अगदी तुम्हाला वाटलं की बाबा एखादा शेअर 2000 रुपयाला आहे तर तुम्ही एक घ्या. जर एखादा शेअर 25 रुपयाला आहे पण तो चांगला आहे असं वाटलं तर तुम्ही 2000मध्ये जास्त शेअर्स घेऊ शकता. सो नंबर ऑफ शेअर्स कमी जास्त होऊ शकतात, पण विकत घेण्याचा निकष हा केवळ त्याची किंमत कमी आहे म्हणून असता कामा नये. इथे मला आणखीन एक मुद्दा सांगायचा आहे की ह्या गैरसमजातून अनेक लोक म्युच्युअल फंड्सचे युनिट 10 रुपयाला मिळतात म्हणून म्युच्युअल फंड्सच्या NFOना सबस्क्राईब करतात. हा तर अतिशय चुकीचा निर्णय आहे. NFOsना शक्यतो सबस्क्राईब करूच नये. त्याचे असंख्य तोटे आहेत. कदाचित मी पुढच्या कुठल्या तरी भागामध्ये याबद्दल विश्लेषण करेन. मी माझ्या कोणत्याही क्लायंट्सना NFOला अर्ज करा म्युच्युअल फंड्सच्या असं सांगत नाही. किंबहुना त्यांनी तो अर्ज करू नये आणि प्रस्थापित म्युच्युअल फंड्समधूनच त्यांनी युनिट्स घ्यावेत किंवा या NFOचं लिस्टिंग झाल्यानंतर त्यांनी NFOचे त्या युनिट्स घ्यावेत असं मी त्यांना सुचवतो. सो पुन्हा एकदा की शेअर्स कमी किमतीचे घेऊ नका, तर शेअर्स जे तुलनात्मकदृष्ट्या स्वस्त आहेत ते विकत घ्या. सर, पुढचा प्रश्न SIP बद्दल आहे. आता कोरोना काळात अनेकांनी आपल्या SIP बंद केल्या, तर ह्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? हो, SIP बंद केल्या हे मलाही जाणवलं. माझ्याही अनेक क्लायंट्सनी मध्ये SIP पॉज केल्या आणि अजून तरी काही चालू केलेल्या नाहीत. SIP बंद करणे ही तितकीशी योग्य गोष्ट आहे असं मला वाटत नाही. या संदर्भात कोब्रा इफेक्ट नावाची एक संकल्पना खूप छान आहे. आपल्या भारतामध्ये जेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा कुठल्याशा प्रांतात सर्पदंशाने खूप लोक मरतात असं त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्याच्यावर उपाय म्हणून जो कोणी तिथला त्यांचा मामलेदार किंवा तत्सम अधिकारी असेल त्याने ठरवलं की आपण एक योजना राबवू. जो कोणी मेलेला साप, ज्याला पुण्यात साप म्हणतात आणि कोकणामध्ये नाग वगैरे असं स्पेसिफिक म्हणतात, विषारी रेप्टाईल साप ऑफिसमध्ये आणून देईल, कार्यालयामध्ये आणून देईल, त्याला आम्ही एक टिपिकल आर्थिक स्वरूपात बक्षीस देऊ, अशी योजना त्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी सुरू केली. लोक साप मारायला लागले, कार्यालयांमध्ये नेऊन द्यायचे, काय 2 पैसा आणा, काय जे बक्षीस असेल ते घेऊन यायचे. चांगलं चाललं होतं, योजना यशस्वी होते असं वाटत होतं सगळ्यांना. तेवढ्यात नेहमीप्रमाणे ज्यांचा IQ खूप जास्त असतो असे काही लोक आहेतच तिथेही. एका माणसाने असं ठरवलं की आपण पहिले विहिरीत आपल्या साप पाळू आणि ते पहिले पाळायचे, नंतर ते मारायचे, ते नेऊन द्यायचे आणि बक्षीस. अशा पद्धतीने त्यांनी विणावळ सुरू केली आणि त्याच्या विहिरीमध्ये 5-50 साप झाल्यानंतर तो दररोज जायचा, बक्षीस घेऊन यायचा. हे साथीच्या रोगाची लागण कोरोनापेक्षा जास्त वेगाने बाकी सगळीकडे झाली आणि तुफान सगळ्यांनी सर्पोत्पादन प्रकल्प राबवायला सुरुवात केली. झालं. त्यामुळे जे पूर्वी आठवड्याला लोक 10 साप तिथे सबमिट करून मेलेले जे काही पैसे घेऊन जायचे ते आता शेकड्याने यायला लागले. या अधिकाऱ्याला काही कळेच ना की हे असं का झालंय आणि बजेट कोलमडायला लागलं. तेव्हा त्यांनी चौकशी केली, तेव्हा त्याच्या लक्षात आलं की इथले आदिवासी आणि इतर सगळे लोक यांनी प्रोजेक्टच सुरू केलेत आणि जो तो आपल्या शेतावर, बांधावर, विहिरींमध्ये साप पाळतोय आणि पैसे मिळवतोय. त्यांनी कपाळाला हात लावला आणि मग तडकाफडकी त्यांनी सांगितलं की ही योजना आम्ही आजपासून तात्काळ प्रभावाने बंद करत आहोत. सत्तेपुढे शहाणपण नाही, बंद करत आहोत म्हटल्यावर बंद केली. बंद केल्यानंतर लोकांनी कपाळाला हात लावला की आता काय करायचं.
आणि त्यामुळे काय झालं की ते जे काय साप होते ते मारणं बंद केलं त्यांनी आणि ते सोडून काढले विहिरीतले पकडून आणि दुसरीकडे नेऊन सोडले. प्रत्येकाने असं केल्यामुळे अनागोंदीची परिस्थिती उद्भवली आणि जे काही पहिल्यांदा सर्पदंशाने मृत्यू व्हायचे त्याच्यात दुप्पट तिप्पट लोक सर्पांनी चावा घेतल्यामुळे आणि दंश केल्यामुळे मरायला लागले आणि सगळ्या योजनेचा आणि सगळ्या एकंदरीत धोरणाचा बट्ट्या बोळ वाजला. ही घटना अभ्यास केल्यानंतर कोब्रा इफेक्ट म्हणून प्रसिद्ध झाली आणि या कोब्रा इफेक्टचा अर्थ इतकाच की जी योजना तुम्ही विचारपूर्वक चालू करता ती मध्येच तात्काळ बंद करू नका. बंद केल्यास त्याचे दुष्परिणाम काय होतील याचाही अभ्यास करा आणि मगच खूप गरज वाटली तर ती बंद करा. SIP बंद करणे चालू असलेली म्हणजे कोब्रा इफेक्ट होय. लोक मला म्हणायला लागले पण सर ते आपण 2 वर्ष SIP चालू ठेवली आणि आता तुम्ही बघा काय झालं. मी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की हे SIPच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे झालेलं आहे. SIP कशी होते, थेंबे थेंबे तळे साचे अशा स्वरूपाची SIP ही योजना आहे. पहिल्यांदा तुम्ही सुरू करता 1 हप्ता तुमचा जातो, दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचा आणखीन 1 हप्ता जातो म्हणजे तुमच्या नावावर 2 हप्ते जमा होतात. तिसऱ्या महिन्यामध्ये तुमच्या नावावर आणखीन 1 हप्ता जातो म्हणजे पहिले 2 आणि हा 3. अशा रीतीने 10व्या महिन्याअखेर तुमच्या नावावर 55 किंवा असे काहीतरी हप्ते जमा झालेले असतात. 55 म्हणजे जर 1 रुपया गुंतवत असाल तर 55 रुपये जमा होतात. आता एखादा कोन जेव्हा तुम्ही काढता आणि तो त्याच्या ज्या दोन्ही बाजू आहेत त्या कितीही वाढवल्यात तरी कोन तेवढाच राहिला तरी त्यातलं अंतर मोठं मोठं होत जातं. तशा प्रकारे SIPचा जो काही शेवटचा हप्ता आहे तो पहिल्यापेक्षा बेस तुमचा इन्व्हेस्टमेंटचा खूप मोठा झालेला असतो. तुम्ही सुरुवात करता ती मोस्टली तेजी असते. पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 12वा हप्ता होईपर्यंत तेजी हळूहळू हळूहळू वाढत असते. त्यामुळे त्या वाढणाऱ्या तेजीचा जो फायदा आहे तो तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सवर सारखा आलेला नसतो. सुरुवातीचा तेजीचा फायदा जो आहे तो तुम्ही गेल्या महिन्यात भरलेल्या हप्त्याने घेतलेला नसतो. पण जेव्हा 12व्या महिन्यात बाजार एकदम धाडकन कोसळतो तेव्हा त्या कोसळण्याचा फटका मात्र तुमच्या सगळ्या इन्व्हेस्टमेंट्सवर संपूर्णपणे पडतो आणि त्याच्यामुळे तुमचं जे काही तुम्ही थोडं गेन केलेला असतो तो सगळा एकाच दिवशी जातो आणि त्याच्यामुळे रिझल्ट असा दिसतो की 2 वर्षानंतर सुद्धा माझे SIPचे रिटर्न्स निगेटिव्ह आहेत. पण म्हणून SIP बंद करू नका, कारण SIPचं ॲव्हरेजिंग हेच तत्व आहे. आता हा बाजार खाली गेलेला असताना तुम्ही त्याच्यामध्ये आणखीन जेव्हा भर घालाल तेव्हा तुमचा बेस आणखीन वाढेल आणि नंतर कधीतरी तेजी येईल तेव्हा जसा एका फटक्यात सगळ्याच्या सगळं SIPचं नुकसान झालं सगळ्या झालेल्या इन्व्हेस्टमेंट्सचं, तसंच तेजीच्या बाबतीत सुद्धा होईल आणि तेव्हा तुमचे हप्ते चालू राहिले असले तर तुमचा बेस आणखीन थोडा वाढलेला असेल आणि त्याच्यामुळे तुम्ही लवकर सकारात्मक विभागात पोचाल किंवा तुम्हाला रिटर्न्स पॉझिटिव्ह मिळतील. सो SIP हा दीर्घकालीन प्रोजेक्ट आहे. SIP हा विचारपूर्वक सुरू केलेला प्रोजेक्ट आहे. SIP तात्काळ बंद करण्याने SIPची जी मूलतत्व आहेत की आपण ॲव्हरेज आउट करतो, आपण जेव्हा बाजार खाली येतो तेव्हा कमी NAVनी युनिट्स घेतो, त्याला तुम्ही मुक्ता. जेव्हा बाजार खाली होता तेव्हा त्यांनी बंद केलं, त्यांचे हप्ते गेले नाहीत. नंतर बाजार आता वर जायला लागला तेव्हा त्यांची इन्व्हेस्टमेंट ही वाढू शकलेली नव्हती आणि त्याच्यामुळे त्यांना मिळणारा परताव्याचा जो काही पुष्पगुच्छ होता त्यातली फुलं थोडीशी कोमेजलेली होती. पूर्ण स्वरूपात तेजीचा फायदा ते मिळवू शकले नाहीत. सो मला वाटत नाही की त्यांनी SIP बंद करणं हा त्यांचा योग्य निर्णय होता. कोणी जर तसं करत असेल तर त्यांनी करू नये. SIPs चालू करायला पाहिजेत आणि त्या चालू ठेवायला सुद्धा पाहिजेत. सर, आज तुम्ही शेअर बाजार आणि SIP या दोन्ही गोष्टींबद्दल खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अर्थसाक्षर हा एक अतिशय उत्तम असा उपक्रम आहे आणि अनेक तज्ज्ञ लोकांची मतं, सर्वसामान्यांना जे गुह्य असे समजले जाणारे प्रश्न असतात त्यांची उकल, नवीन नवीन बातम्या आणि गुंतवणूकदारांना मार्गदर्शन, असं जे काही
साकल्यपूर्ण स्रोत त्यांनी सुरू ठेवला आहे गेली बरेच दिवस, तो खरोखर वाखाणण्याजोगा आहे. या त्यांच्या उपक्रमात त्यांनी मला सामील करून घेतलं, ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि त्यांचा हा उपक्रम निश्चितपणे ह्याच्यापुढे आणि अधिक भरभराटीला येईल आणि त्यांची उद्दिष्ट ही जास्त वेगाने आणि जास्त लवकर साध्य होतील असा मला विश्वास आहे. पुन्हा एकदा मी अर्थसाक्षरच्या टीमचे आणि सगळ्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अर्थसाक्षरचे माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट द्या. आम्हाला FB किंवा ट्विटरवर फॉलो करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.